और आज से उत्तराखंड पुलिस की नौकरी से शेर सिंह रिजाइन करता है। लगाओ हाथ आज के बाद अभिजीत भाई को, हम बताएंगे तुम्हें लोकतंत्र कैसे चलता है। वर्दी घातलेला एक पोलीस कर्मचारी कॉकरोच पार्टीच्या स्टेजवर येतो, विद्यार्थ्यांच्या चळवळीला समर्थन देतो आणि आपल्या खांद्यावर लावलेल्या पोलीस खात्याची चिन्ह काढून अभिजीत दिपकेच्या हातात देतो। राजीनाम्याची घोषणाही तिथेच करतो। 24 जुलैला दुपारी घडलेल्या या घटनेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे। या पोलिसाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। हे प्रकरण नेमकं काय, हा पोलीस कोण आहे, त्यानं राजीनामा का दिलाय, सगळं सविस्तर सांगतो। नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय। कॉकरोच जनता पार्टीच्या ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। या व्हिडिओत या पोलीस कर्मचाऱ्यानं काय म्हटलंय ते एकदा सविस्तर ऐका। कि हमारे उत्तराखंड में परचून की दुकान पे मिलते हैं पेपर, परचून की दुकान पे पटवारी का गुरुकुल में देखा है हमने। भगत सिंह ने कहा था दोस्तों, भगत सिंह ने कहा था, इस देश के युवाओं, जिंदगी अपने दम पर जी जाते हैं, दूसरों के दम पर सिर्फ जनाजे उठाए जाते हैं। घबराओ मत, ये भगत सिंह का देश है और क्रांति कभी बम और पिस्तौलों से नहीं आती है। अहिंसा नहीं करनी है, इन गुंडों को हम देख लेंगे। क्रांति आती है विचारों से और विचार कर कभी मरते नहीं। आपका जो हरे हक अधिकार छीन करके जो बागी बनाना चाहते हो, अगर हक की लड़ाई लड़ना बागी होना है तो हाँ है हम बागी। और आज से उत्तराखंड पुलिस की नौकरी से शेर सिंह रिजाइन करता है। लगाओ हाथ आज के बाद अभिजीत भाई को, हम बताएंगे तुम्हें लोकतंत्र कैसे चलता है। राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे शेर सिंग। ते उत्तराखंड पोलीस खात्यात नोकरी करत होते। पूर्ण वर्दी घालून ते जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोहोचले। तिथे त्यांनी देशात सुरू असलेल्या सगळ्या घडामोडींवर, पेपर लीकवर संताप व्यक्त केला। मी माझी पोलिसाची नोकरी सोडून या कॉकरोचेसचं संरक्षण करण्यासाठी इथं आलोय। जर देशच नाही राहिला तर नोकरीचं काय करू, असं म्हणत या पोलीस कर्मचाऱ्यानं संताप व्यक्त केलाय आणि आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे। या पोलीस कर्मचाऱ्यानं नेमकी काय भूमिका मांडली आहे? दिल्लीत लाठीचार्ज झाला तेव्हा मी भ्रष्ट नेत्यांसाठी उत्तराखंडमध्ये बंदोबस्त करत होतो। देशातला युवक रस्त्यावर मार खातोय, गोरे इंग्रज आलेत। या पोलीस कर्मचाऱ्यानं नेमकी काय भूमिका मांडलेली आहे ती एकदा सविस्तर पाहूयात। दिल्लीत लाठीचार्ज झाला तेव्हा मी उत्तराखंडमध्ये काही भ्रष्ट नेत्यांसाठी बंदोबस्त करत होतो। देशातला युवक रस्त्यावर मार खातोय, गोरे इंग्रज गेलेत, आता देशात काळे इंग्रज आलेत। जंतर मंतरला ही जालियनवाला बाग बनवण्याच्या तयारीत आहेत, पण आम्ही हे होऊ देणार नाही। माझ्यासोबत पोलीस खात्यात शेकडो तरुण आहे जे राजीनामा द्यायला तयार आहेत। तरुणांवर जेव्हा इथं लाठीचार्ज झाला, एका मुलीला मारलेलं पाहिलं, तेव्हा माझी AK-47 घेऊन त्या गुन्ह्यांवर चालवण्याची इच्छा होती। आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत, आम्ही देशाची सेवा करत मरतो, आमचे वडील शेतात मरतात, अशा आक्रमक पद्धतीनं या पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या भावना मांडलेल्या आहेत। अशा सगळ्या भावना या पोलिसांना व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। त्यामुळे आता या पोलीस कर्मचाऱ्यावर उत्तराखंड पोलीस विभागाकडून काय कारवाई होणार का, या पोलीस कर्मचाऱ्याची पुढची भूमिका काय असेल ते सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या कर्मचाऱ्याच्या भूमिकेबद्दल, त्यानं व्यक्त केलेल्या त्याच्या भावनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? त्याचबरोबर दिल्लीत आणि देशभरात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या एकूणच सगळ्या आंदोलनांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।